तर विरोधकांकडून सातत्याने ईव्हीएमवर खापर फोडलं जात आहे। ईव्हीएमच्या आडून महायुतीवर टीका करण्यात येते आणि दुसरीकडे सत्ताधाऱ्यांकडून सुद्धा याच टीकेला चोख प्रत्युत्तरही दिलं जात आहे। विरोधकांनी ईव्हीएमवर खापर फोडू नये, उदय सामंत यांनी विरोधकांवर आता हल्लाबोल केलेला आहे। एकीकडे ईव्हीएमच्या नावानं बोंबाबोंब करायची, एकीकडे पहिल्या दिवशी आम्ही शपथ घेणार नाही असं सांगायचं आणि पुन्हा एकदा शपथ घ्यायची। ही सगळी दुटप्पी भूमिका महाराष्ट्राच्या जनतेला कळल्यामुळेच ते 40 की 45 पर्यंत पोहोचलेले आहेत आणि प्रत्येक ठिकाणी दुटप्पी भूमिका असल्यामुळं आता महाविकास आघाडीमध्ये देखील फूट पडायला लागलेली आहे। हे काल समाजवादी पार्टीच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांना कळलेलं आहे। त्याच्यामुळे इकडे सांगायचं की ईव्हीएम वाईट आहे, ईव्हीएममध्ये काहीतरी गडबड आहे आणि तीच मतं ज्यावेळी लोकसभेला यांच्या खासदारांना पडली त्यावेळी ईव्हीएम चांगलं होतं। त्याच्यामुळे ह्या सगळ्या दुटप्पी भूमिका आहेत, लोकांची माती भडकवायची, फेक नरेटिव्ह सेट करायचे आणि पराभव न स्वीकारता जनतेला वेगळ्या मार्गाने काहीतरी ब्रीफ करण्याचा प्रयत्न करायचा, हा विरोधकांचा एक उद्योग बनलेला आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून गेले 3-4 दिवस ह्या सगळ्या गोष्टी चालू आहेत। शपथविधी काल जरी झाला नसला तरी आमदारकीची शपथ ते आज घेतील याची आपण अपेक्षा करूया आणि आज पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या जनतेला कळेल की काल घेतलेली भूमिका ही आज त्यांची कशी बदललेली आहे।